अधिक मास म्हणजे काय माहितीये का? हा महिना साधारण 3 वर्षांनी एकदा येतो आणि म्हणूनच खूप खास मानला जातो. याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, कारण हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असतो. हिंदू परंपरेनुसार जावई हा लक्ष्मण नारायण स्वरूप मानला जातो. या महिन्यात जावयाचे लाड केले जातात आणि त्याला विशेष सन्मान दिला जातो. अनेक ठिकाणी 33 अनारसे, 33 धोंडे किंवा 33 वस्तू देण्याची परंपरा आहे. कारण हा महिना 33 दिवसांचा असतो आणि 33 हा अंक शुभ मानला जातो. वाणामध्ये सोनं किंवा तांबं किंवा चांदी किंवा कपडे, फळं असं बरंच काही दिलं जातं. अधिक मास हा दान आणि पुण्य मिळवण्याचा महिना मानला जातो. म्हणून मुलगी आपल्या आईबद्दल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिची ओटी भरते. ओटीमध्ये साडी, फळ, नारळ किंवा छोटंसं गिफ्ट असं काही दिलं जातं. यातून आईला सन्मान दिला जातो आणि तिच्या आशीर्वादाची अपेक्षा केली जाते. या महिन्यात दिलेलं दान हे पुण्य देतं आणि नात्यांमध्ये प्रेम वाढवतं. म्हणून या अधिक मासात लेक आणि जावयाचं कौतुक करून त्यांना मान दिला जातो.